वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचा पान हलत नाही. स्वतः धनंजय मुंडे बंदूक घेऊन असे फायर करताना किंवा असं हातात धरताना ते फोटो आहे. मी पहिल्या दिवशी त्यांना मंत्रिपद देऊ नका हे मी सांगणार. मी पहिलं आहे त्यांची अजून मंत्रिपदातून हतपट्टी का झाली नाही, त्याने राजीनामा का दिला नाही. लोकप्रिय आमदार हसन मुश्रीफ यांची वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. शुभेच्छुक रवींद्र पाटील बांगेकर, संचालक बिद्री सहकारी साखर कारखाना. कैलासवासी संतोष देशमुख यांची इतक्या क्रूर पद्धतीने हत्या झाली. छत्रपती संभाजीराजे अत्यंत दुःख आहे आणि एक भयानक परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. आणि भयानक परिस्थिती मला सांगायला सुद्धा लाज वाटते. ती म्हणजे बीड पॅटर्न मध्ये बोलतोय, संभाजीराजे बोलताय. हे बिहार पाटील सारखं करायचं का हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. 19 दिवस झालेले आणि अजूनही राहिलेले आरोपी त्याला अटक झालेली नाही. लाईव्ह ग्रुपला त्यांचा मोठ्या वाल्मिक कराड हा कुठं पळालाय, याला कुठं पकडलं गेलं नाही. नुसता मोका लावतो म्हटलं विधान भवनाच्या पटलात असं चालणार नाही. आणि या मोर्चाला वाल्मिक कराड या मोर्चाला संरक्षण देणारे इथले मंत्री यांची अजून मंत्रिपदातून हतपट्टी का झाली नाही, त्याने राजीनामा का दिला नाही हा आमचा प्रश्न आहे. माझा म्हणण्याचे मी महाराष्ट्रात पहिला होतो की मंत्रिपद शपथ घ्यायच्या अगोदर मी त्यांना सांगितलं होतं की ह्या केसला जर न्याय द्यायचा असेल तोपर्यंत तुम्ही ज्या वाल्मिक कराडाचे जे आश्रित आहेत त्यांना तुम्ही मंत्रिपद करू नका. तरीच मी केलं ठीक आहे. म्हणून माझी विनंती राहील मुख्यमंत्र्यांना, तुमचे जे काही कौशल्य असेल तुम्ही ही वेळ दाखवण्याची आहे, तुम्ही दाखवून द्या की तो खरा आरोपी जो आहे त्याला वाल्मिक कराडाला अटक करा. आणि अजितदादांना सुद्धा मला सांगायचंय की तुमच्या पक्षातला हे मंत्री आहेत. अजितदादा नेहमी पडखटपणाने आपलं नियोजन लाईव्ह मिळाली का कसं का हे संरक्षण द्यायला लागलेलं आहे अशा लोकांना. तुम्हाला पटते का जे काय चाललंय महाराष्ट्रात. उद्या आणि कोणाच्यावर परिस्थिती येईल. आज संतोष देशमुख एक वारला, उद्या अनेक असे जर लोक मारा लागले बिंदासपणाने, खून करायला लागले क्रूर पद्धतीने, हे महाराष्ट्राला परवडणार आहे का. आणि म्हणून संतोष देशमुखांना एक प्रामाणिक कार्यकर्ता याला न्याय देण्यासाठी सर्व पक्षातले लोक, सर्व धर्मातले लोक, सर्व जातीतले लोक आज बीडला या मोर्चासाठी सहभागी आहेत. तिथं कुठं जाती ओळख देण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात. त्या जाती ओळख देण्याचा काय विषय काही नाहीये. इथं एक बौद्ध समाजाच्या माणसाला वाचवण्यासाठी हा संतोष देशमुख हा गेला होता. लोकांना जाती ओळख आले आणि म्हणून आम्ही सुद्धा वाट पाहत आहोत सरकार काय नेमकं आणि कठोर भूमिका काय घेईल. त्याला राजकीय पाठबळ असल्यामुळेच हे संरक्षण मिळालेलं नाही. मला सांगा, स्वतः पंकजा मुंडेंनी सांगितलं त्यांच्या सभेत की वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचा पान हलत नाही. आज पंकजा ताई सुद्धा का बोलत नाही याच्या पुढे, त्या दिवशी बोलून गेलं, पण हत्या झाल्यानंतर का बोलत नाही. हे तुम्हाला दोघांना परवडते का, दोघांनी चालते का धनंजय मुंडे पंकजा ताईंना की जे बीडमध्ये चालले. अहो, कुठेतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करा. ही माणुसकीची हत्या कुठल्या माणसाला पटणार आहे. ज्या पद्धतीने त्याचा क्रूर हत्या केलेली आहे कोण सहन करणार आहे. मी थकीत झालो जे रिपोर्ट आलाय की 1200 रिव्हॉल्व्हरचे काही पिस्तलची परवानगी इथं आहे. स्वतः धनंजय मुंडे बंदूक घेऊन असे
फायर करताना किंवा असं हातात घालताना ते फोटो आहे, फोटो काढून सुद्धा कशी शकतात? हा मेसेज काय द्यायला लागले तुम्ही तुमच्या जनतेला की इथं आम्ही ही आमची पिस्तूल म्हणजे आमची दहशत आहे, तर आम्ही दहशतीवर राजकारण करणार? या पुरोगामी महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टी खपवून घ्यायचे का? मी आज नाही मागत, मी पहिल्या दिवशी त्यांना मंत्रिपद देऊ नका हे मी सांगणार, मी पहिलं आहे. मी त्या लोकांच्या जनतेच्या भावना पाहिल्या. तुम्ही ज्यावेळी संतोष देशमुख यांच्या घरी गेलो होतो भेटायला, होते संतोष देशमुखांना ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने हत्या केली ह्याचा निकाल लागेपर्यंत मला वाटतं दुसऱ्या अँगलमध्ये जाणं हे नंतरचा टप्पा आहे. पहिला टप्पा हे संतोष देशमुखांच्या सगळ्या घरातील लोकांना न्याय. तुम्ही आता म्हणाले की धनंजय मुंडेंना माहिती असेल वाल्मिक कराड कुठे असं. मला सांगा, पंकजाताई मुंडे स्वतःच म्हणतात, मी नाही म्हणत. पंकजाताई मुंडेंनी काय सांगितलं की वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे पाच सुद्धा हालत नाही वाल्मिक कराड शिवाय. हे माझं वाक्य नाही आहे, कंप्लीट भागीदारी आहे. त्यांचे 7-12 भाग पडलेले सगळीकडे. एवढं सगळं वटमुक्त्यार दिलेलं आहे त्यांच्याकडे. वटमुक्त्यार कोणाकडे दिलं जातं? जमिनीचं वटमुक्त्यार कोणाकडे दिलं जातं? ज्याचे चांगले संबंध आहे, ज्याच्यावर विश्वास आहे त्याला वटमुक्त्यार पत्र दिलं जातं. आज वटमुक्त्यार तुमचं आहे ना दिलं, कुठे बघतो तुम्हाला माहिती काय आहे?